खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी गरजेचं आहे, त्यामुळे येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहेत आपले 12 खेळाडू पाठवा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मंडनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6 मध्ये हार्दिक स्वागत. सिद्धांत आणि देवांग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्कवरती आकाश वाघरे याला आपण पाहतो. लाफ्ट केलं ऑन साइडला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते आणि जोपर्यंत फील्ड करायला फेकी झाली आहे पंचांकडे अपील. काय घडलं मैदानात कळायला मार्ग नाहीये, त्यामुळे पंचांनी इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. गडी बाद आहे की नाही ते पाहिलं जाईल, परंतु इतकी लेझी आणि इतकी हळूवार हे धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला तो मात्र एक आश्चर्यजनक आहे. दोन विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि त्या दोन संघांमधील या भिडंतीमध्ये 3 षटकाच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाते यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. फलंदाज बाद 45 धावा मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या आणि त्या 45 धावांचा बचाव पाहिला आणि आता 2 धावा घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. अशा प्रकारचं चित्र आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं, ज्या वेळेला रनआउटचा अशाच प्रकारचा एक अटेम्प्ट आपण बघितला होता आणि त्याच प्रकारचा अटेम्प्ट आता या मॅच मध्ये पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी 2 विजयी संघ ग्रुप बी मधील खेळतात. पहिला फलंदाज बाद. सिद्धांत माघारी परतलाय, ज्याने दुसरी धाव घेण्यासाठी कॉल दिला होता तो चुकीचा कॉल म्हणता येईल. आणि असं असताना पहिला हादरा आणि त्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सिद्धांत. नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्या नरेंद्रने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. आकाश वागरेने चांगला ब्रेक थ्रू मिळून दिलाय असं म्हणावं लागेल, परंतु तो जो ब्रेक थ्रू होता तो रनआउट करवी असल्या कारणाने त्याच्या खात्यामध्ये येणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आणि या खेळपट्टीला पूर्णपणे रीड करून त्या खेळपट्टीचा अभ्यास करून आकाश वागरे गोलंदाजी करतायत, म्हणूनच कदाचित त्यांचं षटक यशस्वी होताना पाहायला मिळालंय मागील 2 मॅच मध्ये. व्हेरिएशन मला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं. ऑफ कटर आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याला शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये एकदा धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ. चौथ्या चेंडूसाठी उडवलाय, उंची जास्त गाठली आहे चेंडूने. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अवघड क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल टिपला. बाद झाला आणि दुसरा हादरा संघ दक्ष सुपर किंग या टीमला. नवीन फलंदाज ओम मैदानाच्या दिशेने येतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या धावांची गरज आहे, परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. तुम्हाला तो प्लॅन करणं गरजेचं आहे. त्या प्लॅन मध्ये तुमचं कोणत्या षटकाला टार्गेट करायचंय, कोणत्या गोलंदाजावरती आघात करायचे, कोणत्या वेळेला गिअर बदलायचे आहेत, कोणासमोर सन्मानजनक खेळ दाखवायचा, या सर्व बाबींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अन्यथा समोरच्या दिशेने ऑन साइडला लॉंगॉनच्या डोक्यावरून निघून जाते चेंडू, सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार शानदार बहारदार MPL षटकार. नंतर त्याने मात्र लॉंग ऑनला क्लिअर करणारा देखणा षटकार इथे दाखवलाय 6 धावांसाठी. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करायचं होतं परंतु चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंच वळताना सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल.
धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. पुन्हा एकदा बाहेर, पुन्हा एकदा बाहेर. दिशाहीनता आढळून येते. बघा अशा प्रकारचे चेंडू काय येत आहेत, कारण फलंदाज हे ऑन साइडला खेळणं पसंत करतायत आणि असं असताना त्यांच्या पाल्यामध्ये चेंडू यायला नको. त्यामुळे कदाचित अशी गोलंदाजी होत असावी. आकाश वागरेकडून 10 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा बेट करून फटक्याला मारलंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम दक्ष सुपर किंग या संघाच्या. स्वप्नीलजी शिगवण यांचं आगमन झालं. वेलकम स्वप्नीलजी शिगवण, आपलं सहर्ष स्वागत. मायरा इलेव्हनचे संघ मालक आहेत. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा सुद्धा संघ दिसेल आणि उद्याचा दिवस खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचं कारण असं की उद्याच्या दिवसामध्ये दादा आयकॉन, दादा संघ आणि रविवारचा दिवस त्यामध्ये भर घालण्यासाठी आहे. आजचा दिवस सुद्धा तितकाच चांगला आहे, परंतु आज उद्घाटन सोहळा म्हणा किंवा आजचा दिवस केल्यानंतर उद्या परत यायचं म्हटल्यानंतर आजच्या दिवसामध्ये खेळणारे संघ तितके महत्वाचे, पण कोणता फायनलला पोहोचणार तोच फक्त इथून आनंदित होऊन जाणार आहे. उद्याच्या दिवसाला एक संघ पुढे येताना दिसेल आणि त्यानंतर फायनलचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये दिसणार आहे. नवीन गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्क वरती येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली प्रणयच्या पहिल्या चेंडूवरती, पहिल्या षटकाची. इंटरेस्टिंग ही मॅच राहणार आहे. मागील मॅच मध्ये 45 धावा दिसल्या, परंतु आता कोणतेही संकेत असे दिलेले नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही येणार. नो मॅच लँड मध्ये जोपर्यंत चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. प्रयत्न शर्तीचे होत आहेत मोठ्या धावा करण्यासाठी, त्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी, परंतु यश लाभत नाहीत. म्हणतात ना मेहनत जास्त होते पैसा येतो पण पैसा टिकत नाही, अशा म्हणी भरपूर ऐकल्यात आपण. त्यातला हा प्रकार आहे. प्रयत्न तर खूप होत आहेत, धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातो, बनवल्या सुद्धा जात आहेत, परंतु तेवढ्या दिसत नाहीयेत. 13 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. षटकार चौकारांची आतिषबाजी 3 षटकामध्ये नाही दिसणार तर कधी दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओहो क्या बात आहे. प्रयत्न खूप चांगला झाला होता. डाईव्ह लगावलं जरूर, परंतु बॉल जोपर्यंत हातामध्ये येईल त्या अगोदर जमिनीला कोपर लागला आणि चेंडू हातातून निसटलाय. तोपर्यंत 2 धावा चपळाईने धावून पूर्ण. बघा एक चांगली बाब काय फलंदाजांची, मोठे फटके न येत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत राहिल्यात. म्हणजेच काय धावफलकाला हळूहळू का होईना गती तरी प्राप्त होईल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, हा रडार मध्ये. बॉल माझ्या जवळ येत नाही, मी बॉलच्या जवळ जाणार आणि जवळ जाऊन ताणणार. ताणलाय चेंडू सीमारेखा पार. षटकार. अशा प्रकारे हा फटका लॉफ्ट केला होता मिडविकेटच्या डोक्यावरून, परंतु ते दुसरं दृश्य काय, बसून कॅच पकडली आहे. यांच्यासाठी सुद्धा कोणीतरी बक्षीस लावायला हवेत. मी हलणार नाही, पाहिजे तर हातामध्ये आहे अशा प्रकारचा हा चेंडू तिथं गॅदर केला गेला आणि 6 धावांची नोंदणी इथे झाली आहे. 6 धावाने धावफलकाला गती प्राप्त होते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 21, आतापर्यंत 11 धावा, 10 धावा माफ करा. कुठल्या गेल्यात नाही. ओहो व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
सीझन तर नाहीये फणसांचा, परंतु अशा प्रकारे बॅटच्या माध्यमातून धावा येतात आणि त्याचा तो दरवळणारा सुगंध धावारूपी सगळ्यांना बघायला मिळतं. खरोखरच वाखाणण्याजोगे. 7 चेंडू 23 धावा ची ही वैयक्तिक खेळी. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. गलीमधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या पतनानंतर या एक वेळ डिझेला आणि त्यानंतर वळेल शेवटच्या 6 चेंडूंकडे. बॉयज दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कार्यवाही आमचे मुख्य मार्गदर्शक बिकोमामा मालप, संजीवजी पातेरे, सुधीरजी करावडे, सुनीलजी गायकवाड, खूप सारे मेंबर्स, सुनीलजी शिगवण, सुनीलजी पुष्टुरे, माफ करा, आमचे नाटकर असतील, आमचे प्रतीक बैराग असतील, खूप सारे ज्यांची जेवढ्यांची नावं घ्यावं तेवढ्यांची कमी, म्हणजे तेवढं कमी आहे. इतकी नावं इथे सकाळी सत्रापासून आपली ती अविरत मेहनत दाखवतायत MPL ला यशस्वी करण्यासाठी. राज नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ऑनसाइडला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता नजरेखालून 2 धावा कशा चोरल्या जात आहेत. पंच आहेत तिथे. अपील केली आहे. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. बघूयात. डायरेक्ट हिट केलंय. यष्टीवरती चेंडू तरी आदळलाय. बघूयात नक्की काय घडलंय. फलंदाज बाद आहे की नाही. तुर्तास मंदरगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6. आयोजक युवा क्रीडा कमिटी. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, भव्य दिव्य आयोजन. आणि या आयोजनातील आजचा पहिला दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडतोय. पहिल्या मॅच पासून तो थरार कायम आहे अजूनही. कोणी जास्त धावा मारल्या त्याने धावा वाचवल्या, कोणी कमी धावा मारल्या त्यांनी सुद्धा वाचवल्या, काहींनी चांगल्या धावा मारून सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं कोणाच्या काही चुकांमुळे. यस, फलंदाज बाद. मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. बाद जो होता घातक, जो होता अडसर, तो मात्र मैदान सोडतोय. म्हणूनच की काय आता एक आशेचा किरण जागा झालाय. तो प्रियांश अद्विका 11 या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विवेक कावनकर, आयकॉन मैदानात दाखल होतोय. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग विवेक करतोय. विवेकला नेहमीच आपण जेव्हा बघितलं त्यावेळेला लांबच लांब षटकार मारण्यासाठी तो जाणला जातो. हे आपण पाहिलंय या अगोदर सुद्धा अनेक मैदानांवरती. बघूयात या स्लॉग ओव्हर मध्ये त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची फटकेबाजी होतीये. आल्या आल्या चेंडूला फेकून दिलंय, पाठून दिलंय जिथं तो बसला होता. सीमारे का पार. MPL षटकार. बिल्कुल ऐश करेंगे, क्यों नहीं करेंगे अगर इस तरह से रन बरसेंगे. बेहतरीन छक्का आता हुआ. आयकॉनच्या बॅट मधून येणारा हा आयकॉनिक षटकार बघा. जिकडे बसले होते तिकडेच मारलंय. मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने चेंडूला पाठवणार ही कमिटमेंट स्वतःशी होती आणि त्यामुळे या 6 धावा दिसल्यात. विवेक कामनकरच्या बॅट मधून येणारा हा फटका 35 वरती धावफलक पोहोचलाय. आता समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा कोणता प्रकार होता. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. सीमारे का पार. MPL चौकार. फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या चौफेर. जिथे जागा मिळेल तिथे 39 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूयात काय करताय. 1 मोर. नाही. चेंडू हवेमध्ये, तो सुद्धा झेल सोडलाय.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा तितकासा प्रभाव नाही, कारण यष्टांवरती चेंडू लागलेला नाहीये. 2 धावा सहजतेने जाऊन पूर्ण केल्या. 41. 40चा पाडा चालू झालाय दुपारचं सत्र चालू झाल्यापासून. 45 मागील मॅच मध्ये आपण बघितला. आतापर्यंत 41 आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विवेकच्या बॅट मधून एखाद्या ब्लास्टची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर 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 अँड वाईड. अगोदरच धावा कमी होत्या, त्याच्यामध्ये वाईडची भर पडावी असं काही 6 चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धावा. परंतु आता जितक्या धावा बनतील त्याचा पाठलाग होण्याचे संकेत सुद्धा जास्त आहेत. त्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याची संधी जास्त आहे. त्याचं कारण काय आहे पुन्हा एकदा मी त्या चर्चेकडे येईल. तुर्तास मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तो क्षेत्ररक्षक झेल सोडताना दिसला आणि इथे रनआउटच्या रूपाने विवेक कावनकर बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉन. ओम पंसेचा झंझावात, त्यानंतर विवेक कामनकरची आयकॉनिक टचिंग पॅरी आणि त्यानंतर आता सतीश शेवटच्या चेंडूमध्ये खेळण्यासाठी येतोय. शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे फेस करणार सतीश यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास धावफलकातील धावा 43-43. लॉस ऑफ 4 विकेट. टीम दक्ष सुपर किंग. प्रदीपजी बेर्डे मंचावरती उपस्थित झालेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने हा फटका खेळला. चेंडू गॅप मध्ये जात होता. क्षेत्ररक्षक स्वतः आकाश त्या ठिकाणी आले. जोपर्यंत फील्ड केलं जाईल काय पंच आपल्याकडे वळतील का? वळणार तर जरूर आहेत, परंतु कसे? जरा लक्ष द्या, जरा प्लेअरकडे लक्ष द्या. दुसरे धाव घेत असताना डाईव्ह लगावली. आय होप कोणत्या प्रकारची मोठी इंजरी नसेल. तिसरे पंच आमचे व्यस्त होतील. भिकोमा मालप आणि सुधीरजी करावडे त्यावेळेला रेफरीच्या भूमिकेमध्ये आहेत. संजयजी पात्रे त्यांना साथ देण्यासाठी तिथे जात आहेत. बघूया टेक्निकल कमिटी म्हणून काय निर्णय येतोय. यस, टेक्निकल टीम मधून निर्णय आलाय फलंदाज बाद. फक्त एकच धाव कॅल्क्युलेट केली जाईल. चला थोडस लक्ष घाला. ऊन जास्त आहे त्यामुळे सावलीत आणलं तर बरं होईल. टॉस भिकुमामा टॉस झालाय का? नेक्स्ट मॅचचा टॉस टीएम बॉयज आणि दोस्ती 11. एक इनिंग झालेली आहे त्यामुळे दोन्हीकडनं जर आपण टॉस साठी लगेच या. श्याम तिथे आलेले आहेत. टॉस कव्हर केला जातोय. येस, टीएम बॉयज निर्णय सांगा. फील्ड फर्स्ट. थँक्यू. फलंदाज बाद आहे. फक्त एकच धाव असेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती. 45चं लक्ष ठेवलं गेलं प्रियांश अद्विका 11 या संघासमोर. काय आकाश वागरे टीम या धावफलकाचा पाठलाग करतील की त्यांना दक्ष सुपर किंग या धावांपासून वंचित ठेवेल? येणारी काळवेळ सांगणार आहे, परंतु त्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, स्वाद घेत राहा बंदरगड प्रीमियर लीगचा. टीएम बॉयज चे खेळाडू आपण श्याम शिकवणशी संपर्क साधायचा आहे. टीएम बॉयज चे खेळाडू आपण कुठे बाहेर गेला असाल किंवा माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित आपले संघमालक कर्णधार यांच्याशी संपर्क साधा. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. दक्ष सुपर किंग आपण आणि प्रियांश अद्विका 11 आपले 2 फलंदाज पाठवा. या ऐकूयात एक एमपीएल सॉन्ग आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. काय जबरदस्त गीत. गुडेघर गावाची आन बान शान. युवा क्रीडा कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल वैराग यांच्यावरती गायलेलं हे गीत. आणि खरोखर मंदनगड मधील काही प्रतिष्ठित खेळाडूंमधील एक खेळाडू आहेत. ताबडतोब फलंदाजी, ताबडतोब गोलंदाजी, या क्षेत्ररक्षणामध्ये ती चपळाई, क्रिकेट या खेळावरती असलेली आवड आणि ती संघामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट आणि ते संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये असलेलं योगदान, या सर्व बाबी त्या खेळाडूला गुढेघराचा बादशाह म्हणण्यास प्रवृत्त करतात. आणि असे आमचे अमोलजी वैराग युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष यांचं हे गीत. चला, मैदानाच्या दिशेने 2 फलंदाज दाखल झालेत. आतिश धाडसे आणि आकाश वागरे. त्यानंतर गणेश. या 3 खेळाडूंसाठी 1101 रुपयाचं बक्षीस विनायक पंदिरकर यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. लगातार 3 षटकारांसाठी. लगातार 3 षटकार जर का या 3 खेळाडूंपैकी कोणी लगावले तर त्यांना 1101 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल विनायक पंदिरकर यांच्या शुभ हस्ते, यांच्या माध्यमातून. येस येस, लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल. पाठलाग आहे 45चा. पुन्हा एकदा तेच धावफलक आपल्याला दिसतंय जे धावफलक मागील मॅच मध्ये आपण पाहिलं. आणि या 45चा पाठलाग होईल की नाही येणारी काळबेळ सांगणार आहे. विवेक कामनकर चा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा ऑन मेरिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला परंतु झेल टिपू शकलेला नाहीये. झेल झाला नाही. 2 धावा धावून कंप्लीट. या धावा खूप महत्वाच्या आहेत. 12 प्रत्येक चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकागणिक 12 होतात. आणि 12ला 3 मध्ये गुणलं तर मात्र 36 धावा होतात. पाठलाग 45चा करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला त्यानुसार तुमचं कॅल्क्युलेटर चालवावा लागेल, त्यानुसार तुमचा प्लॅन करावा लागेल. तुर्तास आतिश धाडसे. आतिशसाठी हा चेंडू होता शरीरापासून लांब. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत सर्कल मधला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. खूप सारी मेहनत, अथक प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपलं नाव मोठं करण्यासाठी या सर्व खेळाडूंनी केलंय, खास करून आयकॉन्सने. ओहो, यावेळेला लपेटलाय आकाश वागरे च्या बॅट मधून. दणदणीत, खणखणीत, लाजवाब, शानदार, बहारदार MPL षटकार. तो होना इथं टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी रणशिंग फुंकल्यात. इथे आता विवेक कामनकर कशा प्रकारची गोलंदाजी करतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच वळतात आणि सांगतात येस इट इज वाईड. वाईड त्रासदायक असणार आहे, जास्तच बाहेर आहे चेंडू आणि त्यामुळे पंचाला वळावं लागले. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. धावफलकाचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 10 धावा धावफलक. आडव्या बॅटने कळल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा. 3 प्रियांश आदिवी. विनोद आहे मैदानाच्या आतमध्ये, माफ करा. धावफलकावरती 10 धावा असताना पहिला हादरा आकाश वागरेच्या रूपाने लागलाय. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये विवेक कामनकरने कमबॅक करायला सुरुवात केली आहे असं चित्र दिसतंय.
उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल का, नाही पोहोचता आलंय आणि म्हणूनच बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडंसं वेगळं चित्र दिसेल. 15च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 13, 14, 16 या आसपासचं धावफलक जर का पहिल्या षटकामध्ये आलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये धावांचा पाठलाग शक्य आहे. अशक्य असं नाहीये काही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये, कोणत्याही प्रकारची हालचाल न करता चेंडू जाऊन विसावलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना माघारी परतावं लागते फलंदाज विनोदला. पहिलं षटक संपलंय, 12 वरती धावफलक थांबलंय. 2 गडी बाद टीम प्रियांश अद्विका 11 या संघाच्या. तर 1 रुपयाचं बक्षीस लागू झालंय जर का गणेश ने ही मॅच जिंकून दिली तर. आडव्या बॅटने खेळलंय, कनेक्शन प्रॉपर, फलंदाज बाद. आतिश धाडसेला मैदान सोडावं लागतंय. नक्की मैदानात काय चालू आहे? एकामागोमाग एक जिथे षटकाराची गरज आहे तिथे येतात विकेट. 1 मोर विकेट डाऊन, गॉन. खूप चांगला झेल टिपला गेला, विकेट आली. बघा कशा प्रकारे हा झेल चालवता आमचे दोन्ही कॅमेरामॅन चुस्त आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे या सर्व क्षणचित्रांना टिपत असताना आमचे नयन वांगेला तांडेल माफ करा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट चीन रेच तोपर्यंत एकदा धावून पूर्ण. आकाश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. मगाशी आकाशची प्रशंसा झाली होती. आता सर्वांचं लक्ष गणेशवरती आहे. गणेश हा मागील मॅचचा हिरो होता. गणेशने मागील मॅचमध्ये तारलं होतं प्रियांश अद्विका 11 या संघाला आणि तो या मॅचमध्ये कशा प्रकारे तारणार म्हणून भूमिका पार पडतो यावरती सर्वांच्या नजर आहे. 10 चेंडू 33 धावांची गरज आहे. 32 माफ करा, 10-32 आणि या धावांना अर्जित करण्यासाठी षटकारांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी. गिरीश सावंतकर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे जर का गणेशने ही मॅच जिंकून दिली. मॅच महत्वाची, बक्षिसापेक्षा ही मॅच महत्वाची आहे. या मॅचला जिंकणं हे टार्गेट आहे गणेशचं. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत खेळणारे सर्व खेळाडू या गोष्टीसाठी वचनबद्ध आहेत आपल्या संघाशी की आम्ही कोणत्याही प्रकारे जोपर्यंत शक्य आहे आणि जितपत शक्य आहे विजयाजवळ, विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नशील राहू. मागे चेंडू निघून गेला, उसळी घेणारा चेंडू आणि याचसाठी अनिकेत अजिंक्य जाणले जातात. ॲज अ बॉलर म्हणून युवा क्रीडा कमिटीमध्ये या गोलंदाजाचं खूप चांगलं नाव आहे, चर्चेमधील नाव. मागील मॅचला त्याने उपस्थित राहू न शकल्या कारणानं मुकले होते. आता या मॅचमध्ये त्यांना संधी मिळाली तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू पंच वळतायत आणि सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ॲड होईल. 15 धावा धावपलकावरती सिंगलने
धावफलक वाढतंय. जसे डॉट बॉल येतील तेवढ्या अडचणी वाढणार आहेत. 8-30 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. आकाश स्ट्राईक एंड वरती. ज्या गणेश वरती बोली लागली आहे तो गणेश मात्र बघायच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांना स्ट्राईक कधी केव्हा कशी मिळेल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु तो तिथपर्यंत पोहोचणार नाही. त्याने वेट केलं चेंडूला, तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये. काय तो चमत्कारिक खेळ किंवा एक ऐतिहासिक खेळ पाहायला मिळेल का शेवटच्या षटकामध्ये? कारण अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे जर का आकाशने एक मोठा फटका लगावला या मॅच मधील आशा जिवंत होऊ शकतील. या मॅच मध्ये परत येण्याचे संकेत मिळतील. कारण तो मोठा फटका आल्यानंतर आपल्याला गणेश स्ट्राईक एंड वरती दिसेल आणि तिसरा नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल तो दक्ष सुपर किंगच्या माध्यमातून. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. हा विजय दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. चेंडूने उंची जास्त गाठली आहे, प्रॉपर कनेक्शन नाही, क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. ओहो, ये क्या हुआ. येस, आकाशला मैदान सोडावं लागेल कारण गणेशची स्ट्राईक खूप महत्वाची होती. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम प्रियांश अद्विका 11 या संघाच्या. सचिन चव्हाणकर, गिरीश चव्हाणकर यांच्याकडून सचिन समरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, गिरीश चव्हाणकर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस जर का गणेशने मॅच जिंकून दिली तर. गणेश कोणचे हे तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडून लावले गेलेले हे बक्षीस आहे. धावफलकावरती धाबा 18 6 चेंडू आणि 27 धाबांची गरज. गणेश समोर समर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबून खेचून आणलाय सरळ विकास खांबे यांच्या पोटावरती 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. गाणं डीजे वाल्याने गाणं वाजवलं महिला का गाडी लेके. इथे हा बॅट घेऊन आलाय गणेश, तो सुद्धा गाभावरून, आणि खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा येतो फुलटॉस आहे. खूप मोठा इन्व्हिटेशन स्वीकार केला, हा मुझे मंजूर आहे, आणि त्यामुळेच इथं षटकार लागवत असताना हा हुजूर करत हा षटकार नोंदवलाय. MPL षटकार 6 धाबा. चार चेंडू 15 धावांची गरज. क्या ये मुमकिन है? हा जी मुमकिन है असं सांगतोय. 6-27 मधून आता 4-15 वरती मॅच आली आहे. मगाशी जशी चर्चा केली ती मागील षटकामध्ये की काय हा सामना तो ऐतिहासिक सामना असेल का ज्याची नोंद MPLच्या काही रोमहर्षक सामन्यांपैकी सामन्यांमध्ये होईल. हा रोमहर्षक सामना, हा ऐतिहासिक सामना, इतिहास रचणारा सामना बनू शकतो जर गणेशनी मॅच जिंकून दिली. आणि या सर्वांचं बक्षीस म्हणून 2000 रुपयाचं बक्षीस गिरीशजी समनकर आणि 1000चं बक्षीस सचिनजी समनकर यांच्याकडून गणेश कोंड इथून लागवण्यात आले. भूषण पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. समोरच्या दिशेने खोदून काढले, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय का, अडवण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि तो हौसला गणेशकडे आहे. तो हौसला दाखवतोय, ती जिद्द दाखवतोय, ती चिकाटी दाखवतोय. 3-13 समोर. 3-13 पैकी 8-2-7 करणार का मात. गॉन फॉर 6 शेरन.
सत्रापासून सुस्तावलेले सर्व प्रेक्षक आता उभे राहिलेत. अखेरकार तो आळस दुपारच्या सत्रामध्ये गेला आणि तो आळस काढण्यास मजबूर केलंय गणेशने. का मी इतका लांबवरचा जवळपास 250-300 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय हे तो सांगतोय आणि सांगत असताना बॅटद्वारे धावांची आग ओकतोय. या आगेच्या तकाने समर कितपत हे चटके सोसतोय किंवा या आगीला विझवतोय येणारी काळ वेळ सांगणार आहे. 2-7 काय होणार का मात? मात जर झाली तर कोण कोणावरती करणार येणारी काळ वेळ सांगणार. हा एमपीएलचा थरार आहे. 2-7 पाहूयात. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, खोदून काढला. एकाचं रूपांतर 2 मध्ये. 2 ही मिलेंगे, ज्यादा नहीं मिलेंगे, ज्यादा चाहिए भी नहीं, गणेश असं सांगत असेल. गौरेश आरव 11 यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ही मॅच जिंकवली तर गणेश साठी. गणेशला सध्याच्या घडीला 3,500चा बोनस हा विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलाय. जिंकले तर 1000. प्रशांत पोस्टुरे संघ मालक प्रियांश अद्विकाईलन यांच्याकडून म्हणजे 4.5 झालाय. दिवाळी संपल्यानंतरचा नो आहे का? येस, इट्स द 6. मॅच फिनिश आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे गणेशने. आणि गणेशने या पैशांचीच फक्त म्हणतात ना ती अचिव्हमेंट फक्त पैशांची नाही आहे. या सामन्याला आपल्या बाजूने झुकून जो काही इतिहास रचलाय मला वाटतं एमपीएलच्या इतिहासातील अशी पहिली मॅच होणीक पारी ती असू शकते. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना कुठलेल्या या धावा, एक चेंडू राखून जिंकलेली मॅच. खरोखरच वाखाणण्याजोगे परफॉर्मन्स. सर्वाधिक चांगला सामना म्हणून या सामन्याची गणना होईल. परंतु दक्ष सुपर किंग संपूर्ण केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरले. हार्ड लक टीम. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही कव्हर करायला अशी आशा आहे. चला लगेच मैदानात दाखल व्हा. टीएम बॉयज श्याम त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज दोस्ती 11 आपण लगेच पाठवायचे आहेत. अशाच प्रकारच्या चित्ररथ सामन्यांसाठी आपण जोडून राहा डीव्हीएन लाईव्ह वरती. त्याचबरोबर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. तुर्तास या मॅच करिता मी घेतोय रजा. पुन्हा एकदा जॉईन होतील धनंजय पाटील. भावेश सोरगेकडून अजूनही 200. 4,700 रुपये टोटल काउंट. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा फलंदाजाचं नाव आहे मिस्टर गणेश. बिकॉम मालक आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी येस विकास खांबे देत आहेत. गणेश आपण या. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. विकास खांबे त्या ठिकाणी आहेत. गणेश आपण जॉईन करायचे तिथे. पैसे पाठवलेले आहेत. आपण मोबाईल चेक करा. अच्छा प्रशांत देणार आहे तिथे. काहींनी कॅश काहींनी गुगल पे. चला एक गुगल पे आला 1000चा. 4,000 जीपे आणि 1000 कॅश. काही हरकत नाही आहे. क्या बात आहे. विकास खांबे यांच्या शुभ हस्ते गणेशचं कौतुक केलं जातं. प्रदीपजी बेटे काहीतरी घेऊन आलेत बघा. असाच एमपीएल मध्ये तुम्ही चांगला खेळ केलात तर त्या चांगल्या खेळासाठी रिवॉर्ड खूप आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुमचं कौतुक केलं जातं आणि तेच करत असताना गणेशच्या आजूबाजूला हे संपूर्ण प्रदीपजी बेर्डे म्हणा किंवा प्रशांत पोस्टुरे म्हणा. 5,000 रुपयाचं बक्षिसाचा मानकरी. नवीन मॅचला सुरुवात होते. धनंजय पुन्हा एकदा जॉईन होतील या मॅच साठी. ओव्हर टू धनंजय. थँक्यू. आपण पाहिलाच असेल नुकता झालेला एक रंगतदार आणि बहारदार मॅच आपल्याला पाहायला मिळाला. गणेश